नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान एक मोठी घडामोड घडली आहे। छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेप घेण्यापूर्वीच पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले। बरोबरच उडान घेण्यापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची बातमी समोर आली। त्यांच्या नियोजित सभेच्या वेळापत्रकावर थोडासा परिणाम झाल्याचंही समोर आलंय। पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी झंझावती दौरा करत आहेत। आज त्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर जाणार होत्या। छत्रपती संभाजीनगरहून उडान घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटच्या लक्षात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या। खराबीचा उपाय म्हणून तत्काळ उडान रद्द करण्यात आला आणि तांत्रिक पथकाकडून तपासणीसाठी करण्यात आली आहे। या तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभेच्या वेळामध्ये बिघाड झाल्याचे बोललं गेलं, पुढे ढकलण्यात आला। लातूरमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असतानाच या बिघाडाची बातमी आल्याने काही काळ चिंतेचं वातावरण होतं। पंकजा मुंडे हे यात सुरक्षित असून त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आव्हान दिले। वेळेची बचत करण्यासाठी आणि नियोजित सभा पूर्ण करण्यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली। पंकजा मुंडे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार असून त्या सर्व सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तींनी दिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती आणि या तांत्रिक अडथळ्यानंतरही त्या आपला दौरा पूर्ण करणार असल्याचं बोललं गेलं। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।